पुणे गँगवॉर प्रकरणातल्या आरोपींना कोंढवा पोलीस आज कोर्टात हजर करण्यात येणार। गणेश काळे हत्या प्रकरणी गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आतापर्यंत 4 आरोपी अटकेत आहेत, त्यांना कोर्टात हजर करण्यात आलाय। गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर 4 वेळा गोळ्या झाडत कोयत्याने वार करण्यात आले, यात त्याचा मृत्यू झाला होता। गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी समीर काळेचा भाऊ आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, काय सांगाल? सध्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलंय, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहतोय की पुण्यात काल दुपारी खडीमशीन चौकात एक निर्गुण अशी हत्या करण्यात आली होती। गणेश काळे या तरुणाची हत्या केल्यानंतर यामध्ये खरं तर टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचे आता समोर आलेले आहे आणि त्यानंतर आज या ठिकाणी या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। काही वेळात त्याची सुनावणी सुरू होईल। मात्र यामध्ये 4 आरोपींना काल कोंढवा पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातून अटक केलेली होती आणि या सगळ्यांचं कनेक्शन जे आहे ते आंदेकरांशी असल्याचं समोर येऊन यामध्ये जवळपास 9 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि यामधील आता आरोपींना जे आहे ते पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केले। काही वेळात सुनावणी होईल। आता या सुनावणीत किती दिवसाची त्यांना पोलीस कोठडी घेतात किंवा त्यांना कोर्टाकडून देण्यात येते हे पाहावं लागणार आहे। नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात। त्यामुळे आता या पुणे गँगवॉर प्रकरणात पुढे आणखी काय खुलासे होतात आणि काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।